आपल्या सोबत बोलण्यासाठी आहेत गायिका सुजाता दाबके. सुजाताताई, मगाशी तुम्ही तुमच्या कार्यक्रमांविषयी सांगितलात कशा प्रकारे तुम्ही गायनामध्ये आलात आणि त्यामध्ये तुम्ही अनेक जीवन गाणी असो किंवा आणखी जे कार्यक्रम असो त्यामध्ये सहभाग घेतलात. फ्युचर प्लॅन्स तुमचे काय आहेत? आता यापुढे काय करणार आहात तुम्ही? मला स्टेज परफॉर्मन्स करायला जास्त आवडतं. माझं लक्ष त्यावरच जास्त आहे. रेकॉर्डिंग्स, अल्बम्सची कामं पण चालू आहेत. एक नवीन अल्बमचं काम मिस्टरच करतात माझे, त्यात गाते मी. ते काम चालू आहे. पण मला जास्त आवड स्टेजची आहे, त्यामुळे स्टेज कंटिन्यू करावं अशी इच्छा आहे माझी. तुमच्या सगळ्या पुढच्या याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा म्हणजे आपल्याला बुलेटिन संपायचंय, पण पुन्हा एकदा संपवण्यापूर्वी एक छोटीशी गाण्याची झलक. बाबूजींचं एक गाणं गाते. जरूर. कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला. कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला. कारे अबोला. वा, मुंबईचा जावई या चित्रपटातलं हे गाणं आहे. सुजाता, ते एक प्रश्न म्हणजे उत्सुकतेपोटी फक्त विचारावं असं वाटतं की समजा गाणं नसतं केलं तर काय करायला आवडलं असतं किंवा काय केलं असतं? मग फार कोणाला माहित नाही, पण मला अभिनय करायला भयंकर आवडतो. क्या बात आहे. लहान नसताना शाळांमधनं असताना प्रयत्न केला होता, कॉम्पिटिशन मधनं भाग घेतला होता. स्टेट लेवलचं मला प्राइजही मिळालेलं आहे, उत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिकही मिळालेलं आहे. पण समहाव ते मी पुढे कंटिन्यू नाही करू शकले, गाण्याकडे वळले, कारण कल जास्त इकडे होता. पण अभिनय नक्की केला असता. मग आता पुढे काही प्लॅन्स आहे की अभिनय करणार किंवा काय? नाही. पण पुन्हा म्हणजे क्युरिओसिटीनेच फक्त विचारते की ती जी काही अभिनयातून व्यक्त होणं होतं किंवा त्याचा कुठे काही गाण्याच्या याच्यामध्ये उपयोग? खूप उपयोग होतो. खूप एक्सप्रेशन्स द्यायला खूप उपयोग होतो. पाठांतर, मला हे सांगायचं होतं, पाठांतर खूप चांगलं होतं. मला अशोक खांडेंकडनं पण हे शिकायला मिळालं की पेपर समोर ठेवून गाण्यात खरं तर काही अर्थ नाही. तुमचं लक्ष अर्ध गाण्यात तिथे असतं, पेपरवर. तुम्ही जितकं पाठ कराल तेवढं चांगलं असतं. नाटकाच्या स्क्रिप्टमुळे मला पाठांतर खूप चांगलं झालं माझं, आणि गाण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. तुम्ही जेव्हा न वाचता गाता तेव्हा तुम्ही खूप फील देऊन गाऊ शकता. हे त्यामुळे लोक म्हणतात सुद्धा तुझी गाणी खूप पाठ आहेत, पण हे असायला पाहिजे. मला असं वाटतं एखाद्या गायिकेला हे असायला पाहिजे. तुम्ही आज IBN लोकमत मध्ये आलात आणि आमच्याशी गप्पा मारलात, आम्हाला गाणी ऐकवली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. आणि अचूक बातमी, ठाम मत. पहा फक्त IBN लोकमत.